चांदोड क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी कमी झालाय। कोयना चांदोली धरणातून तिसऱ्या दिवशी विसर्ग सुरू आहे। दिवसभर कोयना धरणातून 49,491 क्युसेक्स तर वारणा धरणातून 6,500 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 7 वाजता 19 फूट होती, तर कोयना धरण परिसरात गेले 2 दिवस संततधार पावसामुळे कोयना विसर्ग सुरू करण्यात आलाय। पहिल्या दिवशी 25,000, दुसऱ्या दिवशी 50,000 आणि तिसऱ्या दिवशी 49,491 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा धरणातून आज 6,500 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। सोमवारी 8,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, तो मंगळवारी कमी करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने सांगलीत 27 फुटावर पाणी पोहोचण्याची शक्यता वर्तवली होती। दुपारपासून 18 फुटावर पाणी स्थिर होते, सायंकाळी ती 19 फुटांपर्यंत गेली। कोयना पाणलोटात पाऊस कमी झाल्याने विसर्ग स्थिर ठेवलाय। पाणी पातळीत मोठी वाढ होणार नसल्याचं स्पष्ट होतंय। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 1,500 पर्यंत कमी आल्याने दिलासा मिळालाय। जिल्ह्यात 24 तासात नवे 195 रुग्ण आढळले, तर 14 रुग्णांचा मृत्यू झालाय। सांगली महापालिका क्षेत्रात नवे 27 रुग्ण आढळलेत, तसेच आटपाडी तालुक्यात 38 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 15 रुग्ण, खानापूर तालुक्यात 35 रुग्ण, पलूस तालुक्यात 6 रुग्ण, तासगाव तालुक्यात 15 रुग्ण, जत तालुक्यात 14 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 7 रुग्ण, मिरज तालुक्यात 16 रुग्ण, शिराळा तालुक्यात 2 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 20 रुग्ण आढळलेत, तसेच म्युकरमायकोसिसचा 1 रुग्ण आढळलाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,96,143 रुग्ण आढळले, त्यापैकी 5,171 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,89,452 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,520 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, त्यापैकी 1,007 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। सांगलीत 5व्या दिवशीच्या सरकारी गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले। कोरोना परिस्थितीमुळे अत्यंत साध्या वातावरणात हे विसर्जन पार पडले। यासाठी कृष्णा नदी काठावर गणेश भक्तांची मोठी उपस्थिती होती। जड अंतकरणाने यावेळी सांगलीकरांनी आपल्या लाडक्या सरकारी गणपतीला निरोप दिलाय। गणपती संस्थांकडून प्रतिवर्षाप्रमाणे सरकारी गणपतीची स्थापना केली जाते। ही परंपरा श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आजही कायम ठेवली आहे। दरबार हॉलमध्ये 5 दिवस विधिवत पूजा अर्चा करून आज 5व्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय। दरबार हॉलमधून श्रीमंत विजयसिंह पटवर्धन, राणी विजयालक्ष्मी यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली। यानंतर कोणताही शाही लवाजमा न करता संस्थानाच्या गाडीतून सरकारी गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली। गणपती मंदिराच्या समोर आरती झाल्यानंतर गाड्यांचा ताफा हा सरकारी घाटावर आला। यानंतर संस्थांच्या वतीने आरती झाल्यानंतर सरकारी गणपतीला बोटीमधून कृष्णेच्या पात्रात विसर्जित करण्यात आले। संस्थानाकडून कोरोनाच्या परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला, तसेच गणेश भक्तांनी सुद्धा गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। तरीही सरकारी घाटावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सांगलीकर आबालवृद्ध गणेश भक्तांनी गर्दी केली होती। यावेळी गणेश विसर्जन सुरू असताना अनेकांचे डोळेही पाणावले। अखेर 6:15 वाजता सरकारी गणपतीचे कृष्णेच्या पात्रात विधिवत विसर्जन केल्यानंतर उपस्थित गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण सरकारी घाट दणाणून सोडला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार हे स्वतःला स्वयंघोषित नेता समजत आहेत, अशी टीका माजी पदाधिकारी जमीर रंगरेज यांनी केली आहे। रंगरेज यांची लायकी काय, असं प्रत्युत्तर युवक पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिले। रंगरेज म्हणाले की गेल्या 20 वर्षांपासून मी पक्षात निष्ठावान म्हणून काम करत आहे। आता पक्षात आलेल्या राहुल पवार यांची मनमानी सुरू आहे। प्रभागात बूथ कमिटी नेमताना नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नाही। ज्यांचं काही काम नाही त्यांना कमिटीवर घेतलं जाते। प्रभागातील कामात हस्तक्षेप केला जातोय। पक्षांच्या बैठकांना निमंत्रित केलं जात नाही। याबाबत आमचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे। बैठक घेऊन एकत्रित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान रंगरेज यांच्या टीकेनंतर युवक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे। रंगरेज यांनी स्वतःची पात्रता ओळखून बोलावं, केवळ पोस्टरबाजी करून मोठं होत नाही। गोरगरिबांच्यासाठी त्यांनी काय केलंय? पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे ते केवळ निवडणुकीच्या काळात बाहेर पडतात। त्यांच्याबाबत आम्ही पालकमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे। याउलट राहुल पवार यांनी महापालिका क्षेत्रात बूथ बांधणी जोरदारपणे केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडे युवकांचा ओढा वाढत आहे। त्यामुळे रंगरेज यांनी बोलताना ताळतम्य बाळगावं असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर वादग्रस्त टीका केल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले। प्रवीण दरेकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिलाय।
शिरूर येथे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले, गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही, राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं। याचा महिला राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येतोय। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र महिला काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा कार्यालयासमोर दरेकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेस महिलांनी जोडे मारो आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समस्त महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केलाय। प्रवीण दरेकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पलूस तालुक्यात महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 1.5 महिना उलटून गेला तरी शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान आणि कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही। पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात यावी या मागणीसाठी पलूस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी विद्यार्थी पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे या मागणीचे फलक घेऊन ते त्वेषाने घोषणा देत होते। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या महापुराच्या काळातील पूरग्रस्तांना अजूनही शासकीय मदत मिळालेली नाही। यावरूनच आघाडी सरकारचा पूरग्रस्त नागरिकांविषयी असलेला खोटा कळवळा सिद्ध होतोय। आघाडी सरकार निर्णय घेण्यास अपयशी ठरत आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्त कुटुंबांना दुसऱ्याच दिवशी मदत देऊन त्यांचे संसार सावरण्याचा प्रामाणिकपणा केला होता। मात्र मागील पुरात जे विरोधी बाकावर बसून भाजपाच्या विरोधात डोलारे पिटत होते ते आता आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत, तरीही पूरग्रस्त कुटुंबांना कोणतीही मदत मिळत नाही। यावरूनच या नेत्यांचा खोटा चेहरा जनतेसमोर आलाय। ही सामान्य जनता अशा लोकप्रतिनिधींना जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा संग्राम देशमुख यांनी दिलाय। मिरज शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक बनलेत। रस्त्यांची दुरावस्था झाल्याने या कार्यकर्त्यांनी मिरजचे भाजपा आमदार सुरेश खाडे यांच्या प्रतिमेवर चिखल फेकलाय। आमदार खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून यापुढे त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। विशेष म्हणजे सांगली महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल महापालिकेला जबाबदार न धरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या आमदारांविरोधात आंदोलन केलं जात आहे। मिरज शहर मिशन हॉस्पिटल चौक या ठिकाणी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि मिरज रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मनसूर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला मिरजेचे आमदार सुरेश खाडे हेच जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आमदार खाडे यांच्या प्रतिमेवर चिखल फेकला। येत्या 8 दिवसांमध्ये जर मिरज शहरातील रस्त्यांची दुरुस्ती डागडुजीचं काम झालं नाही तर आमदारांच्या निवासस्थान किंवा कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिलाय। महापालिकेच्या सांगली व मिरजेतील प्रसूतीगृहात अत्याधुनिक साहित्य दाखल झाले। हे साहित्य महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त कापडनीस यांच्या उपस्थितीत प्रदान केलं। भविष्यात देखील प्रसूतीगृहात अत्याधुनिक मशिनरीसह इतर साहित्य देणार असल्याची ग्वाही महापौरांनी दिली आहे। यामुळे आता महापालिकेचे प्रसूतीगृह कात टाकणार आहे। प्रसूतीगृहांना अत्याधुनिक यंत्रणा आणि सुविधा मिळाव्यात यासाठी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता। प्रसूतीगृहांना अत्याधुनिक साधनांची आवश्यकता लक्षात घेता आयुक्त नितीन कापडनीस यांनी या कामाला गती दिली। त्यानुसार सांगली व मिरजेत साहित्य खरेदी केले। यामध्ये लहान बाळांचा वजन काटा, चिटल, फॉरसेप, गॅसची शेगडी, लेबर टेबल, डॉक्टर चेअर, टेबल, फिटर, मॉनिटर, कपाट छोटे, इन्व्हर्टर, नेब्युलायझर मशीन, सक्शन मशीन, वॉटर प्युरिफायर, शॅडोलेस लॅम्प, इंडक्शन शेगडी, मोठे कपाट, एअरपोर्च बेंचेस आणि मोठ्यांचा वजन काटा आदी साहित्यांचा समावेश आहे। याचं वाटप मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडनीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे।
सांगलीसह जिल्ह्यात 5व्या दिवशी गणपतीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात करण्यात येते। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही मिरवणूक काढू नये तसेच नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी सांगली शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी मंगळवारी संचलन केलं। स्टेशन चौकपासून सुरू झालेला रूट मार्च बदाम चौक, रिसाला रोड, मारुती चौक, गणपती पेठ या प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढलाय। उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह मोठा फौज फाटा यावेळी तैनात होता। जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। गणेश मंडळे गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। 5व्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला सांगलीकर मोठ्या भक्तिभावाने निरोप देतात। कृष्णेच्या काठावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झालेली असते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर्षी कोणीही मिरवणूक काढू नये यासाठी पोलिसांनी मंगळवारी संचलन केलं। स्टेशन चौक, बदाम चौक, मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ, गणपती पेठ, बदाम चौक, राजवाडा चौक मार्गे पुन्हा स्टेशन चौक येथे या संचलनाची सांगता झाली आहे। यामध्ये SRPF, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब स्क्वॉड, जलद कृती दल, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जातोय। महाविद्यालये गेल्या 1.5 वर्षांपासून बंद आहेत। केंद्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची गरज आहे। त्यासाठी तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शुभम जाधव यांनी केले। गेल्या 1.5 वर्षापासून देशातील सर्व महाविद्यालये बंद आहेत। देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलली आहे। केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे। राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत आहे। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे। विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत। विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणजेच एका पिढीचं नुकसान होणार आहे। त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणं अपेक्षित आहे। याकडे केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं असल्याचं जाधव यांनी सांगितलंय। महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या 60 कोटींच्या स्ट्रीट लाईटचं काम समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला दिलं होतं। या विरोधात ई-स्मार्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका फेटाळून लावण्यात आली। त्यामुळे 60 कोटींच्या समुद्रा कंपनीच्या LED प्रकल्पाचा मार्ग खुला झालाय। समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने 84.5% एनर्जी सेव्हिंगचा दावा केलाय। महापालिका आयुक्तांनी या कंपनीची निविदा मंजूर केली तर कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे स्मार्ट सोल्युशन कंपनीची निविदा अपात्र ठरवली होती। मात्र स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स कंपनीने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। यावर दोन्ही बाजूंनी न्यायालयात म्हणणे मांडण्यात आले। दरम्यान न्यायालयात दावा दाखल असतानाही स्थायी समितीने समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला हे काम देण्याचा ठराव केला होता। त्यावरही याचिकाकर्त्या ई-स्मार्ट कंपनीने उच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला तसेच ठराव उच्च न्यायालयाला सादर केला। महापालिकेच्या 60 कोटींच्या LED प्रकल्पाच्या निविदेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देत याचिकाकर्त्या ई-स्मार्ट कंपनीची याचिका फेटाळली। यावर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगत समुद्रात कंपनीला काम करण्यास स्थगिती देण्याची विनंती केली होती, परंतु न्यायालयाने तीही फेटाळून लावली। न्यायालयाने ई-स्मार्ट कंपनीची याचिका फेटाळून लावल्यामुळे समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला महापालिका क्षेत्रात प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासह जर आलीच तर तिचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान आयोजित केलंय। या अभियानाअंतर्गत सुमारे 1,50,000 इतके लसींचे डोस देण्याचं नियोजन करण्यात आलंय। हे लसीकरण सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात महालसीकरण अभियान तयारी आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती। जिल्हाधिकारी म्हणाले, महालसीकरण अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात 600 लसीकरण केंद्रे उभारली आहेत। यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात 194 लसीकरण केंद्रे तर ग्रामीण भागात 350, शहरी भागात 56 लसीकरण केंद्रे उभारली आहेत। जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, जत यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढवण्यात यावीत। लसीकरणासाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एंट्री ऑपरेटर, आशा
वर्कर्स, NNM, GNM, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, लस टोचक यांची नियुक्ती केली आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत 1,70,000 इतके डोसेस उपलब्ध असून महाअभियानाअंतर्गत 1,50,000 डोसेस देण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत केली आहे.